अमरावती महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात मोठी धडक कारवाई करत तब्बल 36 लाखाहून अधिक कर थकवणाऱ्या 2 मालमत्ता सील केल्या आहेत. आयुक्त वर्षा लढ्ढा यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेत ही कारवाई करण्यात आली असून आता शहरातील इतर मोठ्या थकबाकीदारांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. अमरावती महानगरपालिकेच्या महसूल विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी मध्य झोन क्रमांक 2 अंतर्गत राजापेठ विभागात 2 मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या. महानगरपालिकेच्या माहितीनुसार वार्ड B6 मधील मालमत्ता क्रमांक 807 आणि 807-1 वर तब्बल 6,16,015 रुपयांची मालमत्ता कर थकबाकी होती. संबंधित मालमत्ता धारकांना अनेक वेळा नोटीस देण्यात आल्या, कर भरण्यासाठी सूचना देण्यात आल्या, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर सीलिंगची कारवाई करण्यात आली. याच विभागातील मालमत्ता क्रमांक 3110 वर तब्बल 30,29,128 रुपयांची थकबाकी होती. अनेकदा नोटिसा बजावूनही कराचा भरणा न केल्यामुळे या मालमत्तेवरही महानगरपालिकेने सील ठोकले. या दोन्ही मालमत्तांची एकूण थकबाकी 36,45,143 रुपये इतकी असून विशेष वसुली मोहिमेतील ही आतापर्यंतची महत्वाची कारवाई मानली जात आहे. सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या मोहिमेत नर्मदा चव्हाण, फयाज खान, सूरज चावरे, रोशन चव्हाण, धरम बिवाड आणि विशाल डिख्याव यांनी सहभाग घेतला. महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा मुख्य महसूल स्रोत आहे. रस्ते, स्वच्छता, आरोग्य सेवा, उद्याने आणि प्रकाश व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधांसाठी याच निधीचा वापर केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर थकवणाऱ्या मालमत्ता धारकांवर पुढील काळात सीलिंग, जप्ती आणि अन्य कायदेशीर कारवाया अधिक वेगाने करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. अमरावती महानगरपालिकेच्या या धडक कारवाईमुळे शहरातील इतर थकबाकीदारांचेही धाबे दणाणले आहेत. कर भरा, अन्यथा मालमत्ता सील होण्याची तयारी ठेवा, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.